नमस्कार. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनव उपक्रम आहे. आज डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचणे ही काळाची गरज आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टी आणि ग्रामीण प्रेक्षक यांच्यातील दरी कमी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य किस्सा शुरू टॉकीज सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून होते आहे. दर्जेदार मराठी चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे प्रेक्षकांना तर हवेच आहे, शिवाय मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुद्धा हिताचे आहे. 3 तरुण मराठी उद्योजकांनी ही गरज ओळखून आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर यावर एक अभिनव उत्तर शोधले आहे. होम सिनेमा 1.0 तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी सिनेमा थेट गावागावात, घराघरात पोचणार आहे. ही संकल्पना खऱ्या अर्थानं मेक इन महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, ग्रामीण सक्षमीकरण या धोरणांशी सुसंगत आहे. हा उपक्रम तंत्रज्ञानासोबत रोजगार निर्मितीचेही साधन आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनास बळकटी मिळेल. मला वाटतं की केवळ एका कंपनीची नाही, तर मराठी सिनेमाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. किस्सा शुरू टॉकीज उपक्रमाला, या उपक्रमातील तरुण उद्योजकांना आणि या लोकार्पण सोहळ्यातील सर्व उपस्थितांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एक अभिनव कल्पना आपल्या मराठी तरुण युवकांनी मिळून सुरू केली आणि त्याचं आता मूर्त स्वरूप समोर येत आहे. या ठिकाणी त्याचा उल्लेख अतिशय योग्य पद्धतीने केलाय की आपल्या घरचा चित्रपट आणि बरोबरीने किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला आता सिनेमा त्याच ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी गावागावात, तालुक्यामध्ये आणि घरामध्ये आणि त्यातनं आपल्या मराठी सिनेमाच्या विषयामध्ये तर विशेषतः आपले दर्शक आणि प्रदर्शनाची संख्या वाढवणं हे एकत्र एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासंदर्भातला हा अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारावर मराठी सिनेमाचे दर्शक आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत, ते अजून वाढावेत यासाठी केलेला हा प्रयोग आहे आणि म्हणून त्याला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य सुद्धा आहे आणि माझी आवड सुद्धा आहे. म्हणून मी जटार साहेब तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या अभिनव प्रयोगातून आपले जे दर्शक गावागावात, घराघरामध्ये ज्यांना अतिशय फर्स्ट हँड ज्याला म्हणतो म्हणजे प्रथम रिलीज झाल्या प्रदर्शित झाल्या त्यांना बघण्याची सुद्धा सोय मिळावी आणि त्यामुळे दर्शकही खुश आणि बरोबर डायरेक्टर निर्देशकही खुश, मराठी सिनेमाचा सुद्धा आमदानी वाढो आणि कलाकार सुद्धा खुश. अशा सगळ्या गोष्टी इकोसिस्टीममध्ये व्हाव्यात या प्रयत्नातून केलेला हा उपक्रम आहे. त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो. शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो, ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही आहे. तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे. यातली खरं म्हणजे शेलार साहेब, आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून मराठी चित्रपट पाहावा लागतो. त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे माझं आवाहन आहे. एक गंमत
थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटरपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही. तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार. पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होते आहे फक्त त्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही. त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या. कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही. तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा. किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही आहे. किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीचा शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं शेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशच्या एडिटिंगनी केली होती. एडिटिंगच्या टीममध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्याबरोबर आणि तुझ्या टीमबरोबर आहेत. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीनं सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावंसं वाटलं तर. 100%. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्याबरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशीच साथ ठेवा. असंच मराठी चित्रपट असाच मोठा करा. मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा जगली तरच चित्रपट, नाटक जे मराठीशी निगडीत आहेत तेही जिवंत राहू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक दिवस अचानक फोन आला आणि त्यांनी हा फोनवरतीच एक 2-3 मिनिटामध्ये हे काय आहे हे सांगितलं. मला ते समजलं. पिक्चर लोक बघणार एवढंच मला समजलं आणि तो लोकांनी बघितला पाहिजे. आपण सिनेमा केला तो लोकांनी पाहिला पाहिजे. कुठूनही बघा. It is gonna be a future of Indian regional cinema for sure. सारी चीज़ें हैं उनके पास, लेकिन इनको जब फिल्म देखनी होती है तो ये बात कर रहे थे कि दीपक भाई हम लोग 4-5 फैमिली एक दिन प्लान करते हैं और हम लोग यहाँ से पाटन जाते हैं और पाटन जाके हम लोग फिल्म देखते हैं. और ये बात मैंने संतोष को बोली तो वो हंस रहा था जब मेरे घर पे बैठा था. उसको लग रहा था कि मैं अपनी किस्से सुना रहा हूँ उसको. पर अजीब सी बात ये थी कि वो उसने तब मेरे को ये बोला कि इसी का सोल्यूशन ये है भैया. So maybe the film might be able to, screen in their homes, maybe after 2 years, maybe after 1 year, you never know. But I think it is so wonderful that, this is what is happening. And lucky Gajendra has also, done this and immediately said yes to it. I'm absolutely proud of this boy and the whole team. And I'm very happy that this is what is happening in India. So as soon as we launch in Gujarat, definitely our film will be there. मैं एक्टर पहले हूँ, प्रोड्यूसर बाद में. जब ये पता चला कि ये सब लोग देख पाएंगे, गांव के अंदर भी, तालुका के अंदर भी, तो रेवेन्यू सब बात की बात है. एज एन एक्टर हमको यही चाहिए कि हर ऑडियंस आपको देखे. तो मेरा हाँ बोलने का कारण ही ये था कि मैं एक्टर हूँ, गांव गांव पहुँचूंगा, रेवेन्यू बाद में देख लिया जाएगा. कर्नाटकमध्ये असलेला मराठी माणूस मराठी पिक्चर बघतोय, पण महाराष्ट्रात असलेला कन्नड माणूस ते पण आहेत 15-20 लाख. ते लोक कन्नडचा कन्नड पिक्चर जो त्याच शुक्रवारी रिलीज झालाय तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. गुजराती जो पिक्चर रिलीज झाला तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. ही जी मजा आहे की आपण 3 राज्य केले, ह्याचा अर्थ फक्त 3 राज्याचं वेगळं वेगळं गणित नाही आहे. हे 3 राज्य आपल्यालाच फायदा करून देतात आणि हे आपल्याला पूर्ण भारतामध्ये करायचे आहे. तर सगळ्या राज्यात असलेले मराठी लोकांना आपण नाही करू शकत ना रिलीज, ही आपली प्रॅक्टिकल लिमिट आहे. पण ह्या डिव्हाइसनुसार आपण प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात जाऊ शकतो. The generation is it's all global, everything has become so small.
तो उनको इंग्लिश फिल्म भी चाहिए देखने के लिए, उनको हिंदी फिल्म भी चाहिए देखने के लिए. एंड मैं बहुत दूर सोचता नहीं हूँ मैं, मतलब इट्स नॉट गोइंग टू बी वेरी फार फ्रॉम व्हाट ही हैज डन टुडे, दैट जस्ट नॉट मराठी, जस्ट नॉट गुजराती, बट हिंदी एंड टू बी वेरी फ्रैंक इंग्लिश विल बी देयर, because there's going to be a demand for it and he will capture that, which I'm very proud of. I'm very happy with that. तर इथे हे पूर्ण वॉटर मार्किंग असं कंटिन्युअस कुठेही ते रँडमली येत राहतं, ज्याच्याने जर तुम्ही फोनने रेकॉर्ड केलं तर ते आम्हाला कळणार आहे की कुठून रेकॉर्ड झालेलं आहे, कुठल्या युजरने रेकॉर्ड केलेलं आहे, आणि त्याचं GPS लोकेशन पर्यंत आमच्याकडे डेटा आहे. हे जे ग्राउंड नेटवर्किंग आहे आता आम्ही चालू केलं आहे. पूर्ण कोकण जो पट्टा आहे फ्रॉम पालघर टू रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, हे सगळे जे आहेत ह्याची लिस्ट बनवून आम्ही प्रत्येकाच्या गावात जाऊन स्वतः त्यांना डेमो दाखवणं आणि त्यांना एक्सप्लेन करणं, हे आता आमची टीम पूर्ण महिन्याभरात चालू आहे आमचं ऑलरेडी.